माणूस जगाची प्रत्येक फसवणूक सहन करतो आणि कदाचित विसरतो, परंतु आपल्या प्रियजनांच्या युक्त्या आणि फसवणूक आपल्याला आयुष्यभर आठवते. विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांचा खूप आदर करता. तुमचा त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो, पण ते तुमच्या नात्याच्या नावाखाली वापर करतात, तुमची फसवणूक करतात आणि जेव्हा सत्य तुमच्या समोर येते तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटते आणि हे दुःख आयुष्यभर टिकते. मी माझ्या आयुष्यात माझ्या प्रियजनांकडून असाच विश्वासघात अनुभवला होता, ज्याची आठवण आल्यावर मला ताज्या दुःखात टाकले जाते. आज घरी आल्यावर मी सर्वप्रथम आईकडे गेलो आणि तिचे आशीर्वाद घेतले. घरी येताच प्रथम आईकडे जाणे, तिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे ही माझी सवय होती. माझ्या आईने माझ्यावर खूप प्रेम केले आणि मला तिच्याजवळ बसवले आणि ती माझी तब्येत विचारू लागली. बोलता बोलता ती मला सल्ला देऊ लागली, जी ती रोज द्यायची. ती म्हणाली, तुझ्या पत्नीला त्रास देऊ नकोस, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. बेटा, ती अजूनही निरागस आणि तरुण आहे. तिला हे नाते समजून घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. बाकी तुला समजलंय मला काय म्हणायचंय ते. बघ, ती अजून खूप लहान आहे. या नात्याचे दुःख तिला सहन होत नसेल. आईचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले. आता रोजच्या रोज आईकडून या गोष्टी ऐकून मला लाज वाटायची. मी तरुण होतो, मला सर्व काही समजले. मला माहीत नाही माझ्या आईला माझ्याकडून काय अपेक्षा आहे. तिला काय हवे होते माहीत नाही. मला आजपर्यंत समजले नाही. तिने आधीच माझे एका लहान मुलीशी लग्न लावून दिले. आमचं लग्न झाल्यापासून माझी आई रोज माझ्याकडे एकच सल्ला घेऊन बसायची, बायकोशी जवळीक साधू नकोस, तिच्याशी संबंध ठेवू नकोस, तिला थोडा वेळ दे, ती पूर्ण तरुण झाल्यावर तिला वैवाहिक नात्यात बांध, तिच्याशी नातं टिकवण्यासाठी ती अजून खूप लहान आहे. मला माझ्या आईचे हे शब्द खूप विचित्र वाटले. ज्यांच्या मुलीशी माझे लग्न झाले होते त्यांच्या कुटुंबियांनीही तिला निरोप दिला होता. माझ्या आईला तिच्यामध्ये एवढा निरागसपणा काय दिसला की जणू ती काही वर्षाचीच आहे. नेहमीप्रमाणे मी मान खाली घालून बसलो आणि काही वेळाने मी माझ्या खोलीत आलो. तेव्हा माझी पत्नी डोके टेकून खोलीबाहेर गेली. मला चिडचिड होऊ लागली होती. तिचे माझ्याशी कायदेशीर संबंध होते. मी तिचा नवरा होतो, तिच्यासाठी अनोळखी नाही. पण ती मला नेहमी टाळायची. मी खोलीत येताच ती खोलीबाहेर जायची. परंतु इतकी तरुण नाही की तिला विवाहित नातेसंबंध सुरू करण्यासाठी वेळ हवा असल्यास ती माझ्यासोबत बसू शकत नाही आणि संभाषण करू शकत नाही. म्हणून मी तिला ते द्यायला तयार होतो, पण ती माझ्याशी बोलायची नाही. माझी पत्नी, जिचे नाव सुनैना होते, ती 17 वर्षाची होती आणि मी 26 वर्षाचा होतो. मी सहमत आहे की ती लहान होती, पण मला कल्पना नव्हती की तिला दुखापत झाली आहे. माझी पत्नी असूनही तिने स्वतःला माझ्यापासून लपून ठेवले. मला आईचा राग यायला लागला. हे सर्व माझ्या आईमुळे घडले. तिच्या रोजच्या वारंवार होणाऱ्या उपदेशांमुळे माझ्या बायकोचे मनही बिघडले होते आणि आईच्या सल्ल्याने तिने स्वतःला नेहमी माझ्यापासून लपून ठेवले होते. कधी कधी मला वाटतं की बाकी सुनैना ही खूप निरागस मुलगी आहे, जिला ह्या गोष्टी माहीत नाहीत. मी बळजबरीने तिला त्रास देण्याचा प्रयत्नही केला नाही. ती पण मला खूप घाबरत होती. ती माझी पत्नी असली तरी तिच्यावर माझा हक्क होता. आम्ही रात्री एकाच खोलीत झोपायचो आणि माझ्या बायकोला एवढ्या जवळ पाहून कधी कधी मला रात्री झोप येत नव्हती. पण आईच्या शपथेने मी मजबूर होतो. मी तिला स्पर्शही करू शकत नव्हतो. माझ्या आईच्या सल्ल्यानुसार पत्नीला 18 वर्षाची होईपर्यंत आणखी 1 वर्ष द्या आणि नंतर तिच्याशी संबंध ठेवू शकतोस. पण एक गोष्ट समजली नाही. मी तिच्याशी संबंध ठेवू शकत नसताना माझ्या आईने माझे तिच्याशी लग्न का केले? तिने अजून काही वर्ष वाट पाहिली असती आणि मग लग्न केले असते. मलाही लग्नाची पहिली रात्र आठवली. अशातच आईने मला खोलीत बोलावले. मी आईच्या खोलीत गेल्यावर तिने मला तिच्याजवळ बसवले आणि बायकोची लग्नाची भेट मला दाखवली. ती म्हणाली, हा एक ट्रस्ट आहे, मी सुरक्षितपणे ठेवीन. आता देण्याची वेळ नाही. तुझी बायको अजून खूप लहान आहे, तिला थोडा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून ती या नात्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होईल. मग मी आश्चर्याने आईकडे पाहिलं. आईच्या इच्छेनुसार माझे लग्न झाले होते आणि या रात्री माझ्या मनात खूप स्वप्ने होती. माझे हृदय माझ्या पत्नीच्या सहवासासाठी खूप हताश झाले होते आणि माझ्या आईने माझ्या सर्व इच्छा मोडल्या होत्या. नशिबाने माझ्या चेहऱ्यावरची काळजी पाहून आई मला काळजी करू नकोस असे सांगू लागली. फक्त काही काळासाठी. तिला हे नाते कधी समजते ही बाब आहे, पण तिच्याशी आत्ताच काही नातं ठेवू नकोस. काही वाईट झालं तर जगाला काय दाखवणार? मला माझ्या आईबद्दल बोलायचे आहे, पण आश्चर्य वाटले होते. आपल्या तरुण मुलाचे लग्न झाल्यावर ती किती विचित्र गोष्टी सांगत होती. मी तरुण होतो, मलाही भावना होत्या. मी स्वतःवर नियंत्रण कसे ठेवणार? मी नाराजीने माझ्या आईकडे बघितले की जर माझी बायको अजून लहान होती आणि ती या नात्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार नव्हती, तर मग अशा मुलीचा समावेश माझ्या आयुष्यात का झाला? मुलींचा संसार संपला होता का? मला राग आला होता. मी लग्नाच्या वयाचा होतो.
बायको मोठी होऊन तिला वेळ देण्याची वाट पाहणारा भोळा माणूस नव्हतो. आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, माझी मजबुरी होती, लग्न घाईतच करायचं होतं. मुलगी खूप गोड आणि निरागस आहे, पण ती अनाथ आहे. तिच्या भावांना लवकरात लवकर त्यांचा जीव वाचवायचा होता. तिच्यासाठी एक विवाहित वृद्ध माणूस नातेसंबंध शोधत होता. मग तिच्या भावाने तिचे नशीब उद्ध्वस्त केले असते. त्यामुळेच तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मी तिचे तुझ्याशी लग्न केले. हे सत्य कळल्यावर मी शांत झालो. माझी आई प्रेमाने म्हणाली, मला आशा आहे की तू माझे म्हणणे पाळशील. तुझ्या बायकोला आता काही बोलू नकोस, तिच्यापासून दूर राहा. त्यावेळी मुलगी खूप घाबरलेली असते. आईच्या अशा शब्दांचा मला राग आला, पण मी ते सहन केले. एखाद्या लहान मुलीला दुखत असल्यासारखे मला वाटू लागले. पण जेव्हा मी खोलीत गेलो आणि माझ्या पत्नीला पाहिले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. तिचे सौंदर्य आणि नाजूकपणा मला तिच्याकडे आकर्षित करत होता. ती खूप सुंदर मुलगी होती. तिला पाहून माझे मन लाजेने भरून आले. वयाने लहान असूनही तिची तब्येत नक्कीच पाहण्याजोगी होती. म्हणूनच ती मला चांगली जमली. माझ्या आईच्या बोलण्यावर मी जेमतेम नियंत्रण ठेवले होते, नाहीतर सुनैनाचा हुस्न मला वेड लावत होता. मी तिच्या जवळ बसलो. ती खूपच घाबरलेली दिसत होती हे खरे. मी म्हणालो, काळजी करू नकोस, मी तुला इजा करणार नाही. तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. मी तिचा हात धरला. खूप थंड पडत होती. मलाही माझ्या हातातला कप थरथरत जाणवत होता. तिच्या गुलाबी डोळ्यात अश्रू चमकत होते. भीतीने गुलाबी रंग अजूनच पांढरा झाला होता. मी म्हणालो, सुनैना, तुला इतकी घाबरायची गरज नाही आहे. मी तुला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करणार नाही. मी पण विचार करत होतो की ती मला बघून इतकी का घाबरली. तिच्या डोळ्यात भीती होती. जरी मी वेगळ्या प्रकारचा माणूस नव्हतो, ती जर सुंदर होती तर मी पण खूप सुंदर होतो आणि माझे वय जास्त नव्हते. मग तिला घाबरण्याचे कारण काय होते? मला लवकरच नोकरी लागली आणि माझ्या आईनेही माझे अचानक लग्न केले. अचानक झालेल्या या लग्नाचा मला धक्काच बसला. माझा धाकटा भाऊ अमेरिकेत शिकण्यासाठी राहत होता आणि मला आश्चर्य वाटले की माझ्या आईनेही त्याची वाट पाहिली नाही. त्या दिवसात माझ्या लग्नाची तयारी सुरू असताना त्याचे पेपर्स बाकी होते. मी माझ्या भावाला फोन करून माफी मागितली. तो अगदी शांतपणे म्हणाला, काही हरकत नाही भाऊ, मला सर्व माहिती आहे. माझी पण मजबुरी होती, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या. संपूर्ण महिना माझ्यासाठी खूप व्यस्त असेल. तू लग्न कर आणि तुझं आयुष्य एन्जॉय कर. माझी वाट पाहण्यात काही फायदा नाही. आम्ही भाऊ एकमेकांच्या फार जवळ नव्हतो, पण माझ्या भावावर खूप प्रेम होते. माझ्या लग्नाच्या निमित्ताने माझ्या भावाची अनुपस्थिती मला खूप जाणवत होती, पण माझ्या भावाला अजिबात त्रास झाला नाही. लग्न सुरळीत पार पडले. मलाही काही अडचण आली नाही. पण आता माझ्या आईचं वागणं आणि माझी बायको माझ्यापासून लपून बसलेली आणि माझी आई मला नेहमी बायकोला हात लावू नकोस असा सल्ला देते. मी समजू शकलो नाही. माझी आई मला माझ्या पत्नीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा सल्ला द्यायची, पण त्याच वेळी तिने मला तिच्याजवळ जाऊ नकोस, ती लहान आहे, तिला काही समजत नाही असे सांगितले. पण हेही सत्य होतं. माझी बायको एवढी लहान नव्हती. ती एक चांगली तरुण मुलगी होती. ती माझ्या खोलीत झोपल्यानंतर तयार व्हायची, माझ्या खोलीत राहायची, ना तिच्या आईच्या घरी जायची ना तिच्या मैत्रिणीच्या घरी. तिने फक्त मला माझा हक्क दिला नाही. मी माझ्या बायकोकडे नुसती नजर टाकायचो. आईचा सल्ला सतत माझ्या मनात येत राहिला. काही वेळातच माझी चिडचिड होऊ लागली. हे उघड होते की मी देखील तरुण होतो आणि माझ्या भावना मला स्वस्थ बसू देत नाहीत. माझी पत्नी माझ्या पलंगाच्या एका जागेवर झोपायची. मी रात्रभर झोपू शकलो नाही. मला सगळं विसरून सुनैनाला मिठीत घ्यायचं होतं, पण मग आईचं बोलणं मी टाळू शकलो नाही. तिला कळलं तर तिच्या नजरेत माझ्या आदराचं काय उरणार असा विचार करून मी स्वतःला थांबवत असे. हे असे कोणते लग्न होते ज्यात पत्नीपासून अंतर राखावे लागते. ऑफिसमध्ये काम करावं असंही वाटत नव्हतं. मला आयुष्यात फक्त शांतता हवी होती. माझी इच्छा आहे की मी थकून घरी आल्यावर माझ्या पत्नीने हसतमुखाने माझे स्वागत करावे. रात्री जेव्हा मी थकून झोपायला जातो तेव्हा माझा सगळा थकवा तिच्या मिठीत विसरून जावे असे वाटते. ती जेव्हा तयार होते तेव्हा मी तिची स्तुती करावी. तिला मी गजरे बांगड्या आणायच्या, पण इथे आमच्यात असं काही नातं नव्हतं. मी चुकूनही माझ्या बायकोसाठी भेटवस्तू आणली किंवा तिची स्तुती केली तरी ती घाबरून जायची, जणू मी मोठा गुन्हा केला आहे. तिच्या सुंदर चेहऱ्यावर भीती पसरली होती आणि ती लगेच माझ्यापासून दूर पळत होती. मला या सगळ्यांचं वाईट वाटलं. कंटाळलेल्या आणि पराभूत होऊन मी सुनैनाला स्वतःकडे सोडले, पण इच्छा असूनही मी तिच्याकडे दुर्लक्ष करू शकलो नाही. आम्ही एकाच खोलीत राहायचो, एकाच बेडवर झोपायचो. हे सर्व माझ्यासाठी कठीण होते. सुनैना अशी मुलगी होती जिला पाहून चांगल्या मुलांचा स्वाभिमान डळमळीत होईल. मी अजूनही तिचा नवरा होतो. ती एक सुंदर नाजूक मुलगी होती आणि जेव्हा मी तयार उभी राहिली
तेव्हा मला तिच्यावरून नजर हटवता आली नाही. माझ्या आईने हे सर्व पाहिले होते आणि ती एकांतात मला म्हणायची, विनय, हे काय वागणे आहे? मला दिसले की तू सुनैनाकडे अधिक धीर गंभीर नजरेने पाहू लागला आहेस. तू माझा सल्ला विसरलास. आईचे बोलणे ऐकून मला लाज वाटायची. माझ्या आईने माझा जीव वाचवला. परत आल्यावर मी पण काही बोलू शकलो नाही की जर तुला सुनैनाला वेगळं ठेवायचं होतं तर तू माझं लग्न का केलंस, आणि तुला तिला वेगळं ठेवायचं आहे तर तू तिला तुझ्या खोलीत अलगद झोपव, माझ्या खोलीत पाठवू नकोस. मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. माझी आई पण विचित्र गोष्टी करायची. मी तिला पाहू शकत नाही आणि स्पर्श करू शकत नाही. मी ऑफिसमधून थकून आल्यावर ती किचनमध्ये व्यस्त असायची आणि जेवण करून रूममध्ये गेल्यावर तिची एक झलक पाहण्यासाठी तासनतास वाट पाहायचो. पण ती खोलीत येत नव्हती. मी दमून तिची वाट पाहायचो. मला झोप लागली की ती शांतपणे यायची, बसायची, कोपऱ्यावर आडवी पडायची आणि झोपायची. आयुष्य असेच जात होते. एकदा माझा स्वतःवरचा ताबा सुटला. झोपेत असताना माझा हात तिच्या छातीला लागला. माझ्या भावना पेटल्या होत्या. माझ्या हृदयाचे ठोके आवाज करत होते. स्वतःवर ताबा ठेवणे कठीण झाले होते. अचानक मी तिला माझ्या छातीशी ओढले आणि तिचे चुंबन घेतले. माझ्या या कृतीने तिला धक्काच बसला. जे काही घडले ते अचानक घडले आणि माझ्या छोट्याशा कृतीने ती किंचाळू लागली, ती ओरडू लागली. आवाज ऐकून माझी आई देखील खोलीत आली आणि मला माझ्या कृतीबद्दल हजार गोष्टी सांगू लागली. ती म्हणू लागली की तुला लाज वाटत नाही. मी तुला खूप वेळा समजावले आहे की ती अजून लहान आहे, तिला थोडा वेळ दे, पण तुला तुझ्या तारुण्यावर ताबा नाही. यावेळी मलाही राग आला. मी म्हणालो, आई, जर तुला माझी आणि सुनैनाची भेट करून द्यायची नव्हती तर तू माझे लग्न का केलेस? माझ्या पत्नीच्या जवळ असणे ही एक नैसर्गिक इच्छा आहे जी माझ्यातही जागृत होते. मी काहीही चूक केलेली नाही. पती पत्नीमधील अशा प्रकारची ढवळाढवळ चुकीची आहे हे माझ्या आईला माहीत नव्हते. त्या गोष्टींचा मला राग यायला लागला. पण इच्छा असूनही मी आईला उत्तर देऊ शकलो नाही. पण आज माझा संयम सुटला होता. मी रागाने टेरेसवर गेलो. त्या रात्री माझी आई माझ्या खोलीत सुनैनाच्या शेजारी झोपली. सुनैना रडत होती आणि तिने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मी छतावर गेलो होतो. माझ्या आईमुळे मी माझ्या पत्नीकडून माझे हक्क घेऊ शकलो नाही किंवा सुनैनाला तिला पाहिजे ते प्रेम देऊ शकलो नाही. त्याचा प्रयत्न केला तर ती ओरडू लागायची. सुनैनाचा काय प्रॉब्लेम होता माहीत नाही. आजपर्यंत ती माझ्याशी बोललीही नव्हती की मी तिच्या आतली भीती बाहेर काढू शकेन. असाच वेळ जात होता आणि दिवसेदिवस माझी पत्नी सुनैना अधिकाधिक सुंदर होत होती. सुनैनाची माझ्या बहिणीशी चांगली मैत्री झाली होती. त्या इकडून तिकडे फिरत होत्या, हसत हसत रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करत होत्या आणि माझे मन तिला पाहण्यासाठी तळमळू लागले होते. पण तिला माझे अजिबात भान नव्हते. कालांतराने तिची माझ्याबद्दलची भीती संपली होती, पण आता ती माझ्याबद्दल बेफिकीर राहायला लागली होती. तिलाही आता कळून चुकले होते की माझी आई आपल्याला संबंध ठेवण्यासाठी रोखत होती, मला तिच्या जवळ जाऊ देणार नाही. माझ्या आईच्या स्थितीवर माझा विश्वासच बसत नव्हता. एकदा तिने मला झोपल्याचे ऐकले. ती खोलीत आली आणि झोपायला बेडवर पडली. त्या क्षणी मी लाईट ऑन केली. मला जाग आल्याचे पाहून ती घाबरून उठली. मी सुनैनाला म्हणालो की मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. पण ती म्हणाली की मला तुझ्याशी काही बोलायचे नाही, प्लीज झोप. मला पण झोपायचे आहे. मी तुला सांगितले, पण मला झोप येत नाही. आमच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत आणि मी तुझ्याशी 2 मिनिटे नीट बोलू शकलो नाही. ठीक आहे, आम्ही आता विवाहित नातेसंबंध सुरू करणार नाही, परंतु किमान आपण बोलू शकतो. तू माझ्याशी मैत्री करू शकतेस ना? मी काय बोललो ते तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, पण आश्चर्य नक्कीच होतं. मी तिच्या थोडे जवळ गेल्यावर ती माझ्यापासून दूर जाऊन बसली. मी म्हणालो, ऐक, तू मला एवढी का घाबरतेस? माझ्या या मुद्द्यावर ती काहीच बोलली नाही. ती म्हणू लागली, प्लीज माझ्यापासून दूर राहा, माझ्या जवळ येऊ नकोस. मी म्हणालो, पण कारण काय? तुझे मन माझ्या सहवासासाठी तळमळत नाही का? माझ्या माहितीप्रमाणे मुले जोडीदाराच्या सहवासासाठी हतबल राहतात. तितक्याच मुलींनाही आपल्या जोडीदाराच्या खुशीत झोपण्याची इच्छा असते. तुझी इच्छा नाही का? माझ्याकडून अशा गोष्टी ऐकून ती शरमेने लाल झाली. तिचे गाल गुलाबी होऊ लागले आणि तिने पटकन खाली पाहिले. संधी योग्य आहे असे समजून मी तिचा हात धरला. मी सुनैनाला म्हणालो, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कोणत्याही प्रकारे दुखावणार नाही. हळूहळू मी तिच्या जवळ जाऊ लागलो. माझी संगत मिळाल्यावर ती पण वितळू लागली. पण माझा खोडसाळपणा आणखी पुढे जाण्याआधीच माझ्या दारावर जोरात थाप पडली. माझा रंग खराब करणारी माझ्या आईशिवाय दुसरी कोणी नसेल हे मला माहीत होतं. मी दार उघडले तर माझी आई दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग होता. ती म्हणाली, तुझ्या रूमची लाईट अजून का लागली आहे आणि तू अजून झोपला नाहीस? आणि तुझ्या रूममधून बोलण्याचे आवाजही येत होते, म्हणून मी तुझ्या रूमचा दरवाजा ठोठावला. मग त्यानंतर ती सुनैनाला म्हणाली, सुनैना, तू पण जागी आहेस आणि तुम्ही दोघे एकमेकांशी काय बोलत होतात? मी म्हणालो, आई, मी तुझा सल्ला विसरलो नाही, पण तू रात्री अशा माझ्या खोलीत यायला नको होतीस. पण आईने मला रागाने ठोमणे मारले.
ती म्हणाली, तू गप्प बस. मग ती सुनेना जवळ आली आणि म्हणाली, शांतपणे तुझी उशी उचलून सोप्यावर जाऊन झोप आणि तुम्हा दोघांनी एकमेकांच्या जवळ न येण्याचा माझा सल्ला लक्षात ठेवा. जर मी असे काही ऐकले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. असे बोलून ती खोलीतून निघून गेली आणि सुनेना तिची उशी उचलून सोप्यावर पडली. मी जड अंतकरणाने तिथे बसलो. शेवटी माझ्या आईला काय त्रास झाला मी समजू शकलो नाही. आता माझ्या आईने मला सुनैनासोबत बाहेर जाण्यास बंदी घातली होती. ती म्हणाली, सुनैना खूप लहान आहे आणि तू इतका देखणा तरुण आहेस. एवढ्या तरुण आणि धडधाकट मुलाचे लग्न इतक्या लहान मुलीशी करण्याबाबत लोक बोलतील. लोकांनी मला गोष्टी सांगाव्यात असं मला वाटत नाही. त्यामुळे सुनैनासोबत कुठेही बाहेर जाऊ नकोस. आणि आईचं म्हणणं ऐकून सुनैनाही आईशी सहमत होऊ लागली. ती पण जिद्दी असायची आणि माझ्यासोबत कुठेही यायची नाही. आता तर माझे मित्रही माझी चेष्टा करू लागले की तू तुझ्या बायकोच्या तालावर नाचायला लागला आहेस. तिला आपल्यासोबत फिरायला घेऊन जाण्याची हिंमतही करू नकोस. एके दिवशी मला राग आला आणि सुनैनाला म्हणालो, आज तू तयार हो, मी तुला माझ्या मित्राच्या घरी घेऊन जातो. माझा मित्र बऱ्याच दिवसापासून आम्हाला त्याच्या घरी पार्टीसाठी आमंत्रित करत आहे. आज मी कोणाचीही सबब ऐकणार नाही. तिला सांगितल्यावर मी स्वतः आंघोळीला गेलो. पण परत आलो तेव्हा ती खोलीतून गायब होती. मी रागाने बाहेर आलो तेव्हा सुनैना माझ्या आईसोबत दुसऱ्या खोलीत होती. ती अस्वस्थ होऊन बसली होती आणि आई रागात अनेक गोष्टी सांगत होती. मी समोर गेल्यावर आईने मला हाक मारली आणि रागाने टक लावून म्हणाली, मी तुला किती वेळा समजावले, सुनैनावर अशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नकोस. ती अजूनही निरागस बालक आहे. याप्रमाणे अनोळखी लोकांच्या घरी एकटी गेल्याने तिला काळजी वाटेल. आता मला सुनैनाचा राग यायला लागला होता. आईला सांगण्याच्या संदर्भात मी म्हणालो, ऐक, तू पण धन्य आहेस. आईला हे सगळं सांगायची काय गरज होती? तू शांतपणे माझ्यासोबत आली असतीस. आईला कधीच कळलं नसतं मी जे बोललो. ते ऐकून आईने माझ्याकडे रागाने पाहिले तर सुनैना घाबरली. पण यावेळी आईच्या रागाची पर्वा न करता मी म्हणालो, आई, सुनैना माझी पत्नी आहे आणि मी तिला एकटी सोडणार नाही. मला त्याच्यासोबत कोणतीही अडचण येणार नाही आणि माझ्यासोबत जाऊन तिलाही कोणत्याही अडचणी येणार नाहीत. अमित माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला नकार देऊ शकत नाही. माझा राग समजून आई थोडीशी नरमली आणि प्रेमाने म्हणाली, बेटा, तू हुशार आहेस, समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझ्या मजबुरीतून मी सुनैनाचे तुझ्याशी लग्न केले, पण तुला बायको आहे हे तू काही काळ विसरून जावं असं मला वाटतं. वेळेवर धीर धरू शकत नाही ही काही मोठी गोष्ट नाही. मी आईकडे पाहिलं. तिच्या बोलण्यावर थक्कच झालो. माझी आई तिच्या मुलाचं स्वतः लग्न करत होती आणि त्याला स्वतःला बॅचलर समजण्यास सांगत होती. मी खूप निराश झालो. मी कुटुंबातील पहिला मोठा मुलगा होतो. माझ्या आईने मला नेहमी इतर मुलांच्या मागे ठेवले आणि माझ्या सर्व गोष्टी माझ्या लहान बहीण आणि भावांना दिल्या. मला इतकं कधीच वाईट वाटलं नव्हतं. मी माझ्या आईचा खूप आदर केला. माझ्या बहिणी आणि भावांमध्ये मी माझ्या आईचे सर्वात जास्त ऐकायचो. मी त्यांचा आदर केला, पण माझ्याकडे लक्ष आणि प्रेम देण्याऐवजी माझी आई इतर मुलांचे लाड करू लागली. लग्नाआधी मला या गोष्टी कळत नव्हत्या आणि अनेकदा असाच विचार करायचो, कदाचित माझ्या आईचा स्वभाव असा असेल आणि मी मोठा आहे त्यामुळे मी या गोष्टीचा विचार करू नये. पण लग्नानंतर माझ्या आईचे माझ्याबद्दलचे वागणे बदलू लागले. यावेळीही मी निराशेने माझ्या आईला सांगू लागलो की मी कोणतीही हतबलता दाखवली नाही. मी माझ्या पत्नीला वेळ देत आहे आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि जितकी ती माझ्यासोबत राहील तर तिची भीतीही बरोबरीची होईल. ती पण माझ्यासोबत खुलणार. जर आपण भेटलो तर ती आपल्या वैवाहिक नात्याची चांगली सुरुवात होईल आणि मी तिला विसरू शकेन असे मी मानू शकतो. पण माझे लग्न झाले आहे हे माझे मित्र विसरले नाहीत. त्याने मला सुनैनाला त्याच्या घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले आहे. मी वारंवार नकार देऊन कंटाळलो आहे आणि अमित माझा खूप चांगला मित्र आहे आणि आता अमितला माझा राग यायला लागला आहे. त्याला वाटतं की मी मुद्दाम सुनैनाला त्याच्या घरी घेऊन जाऊ इच्छित नाही. मी तिला त्याच्या घरी घेऊन गेलो तर काय अडचण आहे? मी तिचा नवरा आहे. मी तिला इजा करणार नाही आणि तिला माझ्यापासून काय धोका होऊ शकतो? मला आश्चर्य वाटले की माझी आई एवढ्या छोट्या गोष्टीवर का बडबड करते. सुरुवातीला मला असेही वाटले की माझ्या लहान वयामुळे आईने सावधगिरीचा सल्ला दिला आहे. पण आता आईच्या अशा शब्दांनी मला धक्का बसू लागला. मी रागाने माझ्या खोलीत गेलो. मला खूप वाईट वाटत होतं. मी माझ्या वडिलांना अगदी लहान वयात गमावले, पण आमच्या कुटुंबाची जमीन आणि मालमत्ता असल्याने आम्ही कधीच अडचणीत नव्हतो. मी माझ्या वडिलांचा सर्वात लाडका मुलगा होतो, पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी एकटा पडलो. माझे वडील वारले तेव्हा मी फक्त 6-7 वर्षाचा होतो. मला नेहमी वाटायचं की माझ्या आईला इतर बहिणी आणि भावावर जास्त प्रेम आहे आणि जेव्हा मी तक्रार करायचो तेव्हा ती मला सांगायची की तू मोठा आहेस, तुझी भावंडं लहान आहेत आणि वडिलांची अनुपस्थिती जास्त जाणवणं. मी रडत रडत गप्प व्हायचो आणि माझी आई माझ्या लहान बहीण भावांमध्ये व्यस्त राहायची.
पण जसजसा मी मोठा होत गेलो तसतसे मला स्पष्टपणे जाणवू लागले की माझ्या आईने माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि माझ्या लहान बहीण आणि भावांकडे खूप लक्ष दिले. लहानपणी मलाही थोडासा रंग गडद होता, कारण माझ्या वडिलांचा रंग गडद होता, पण माझी आई गोरी होती. मी जसजसा मोठा होत गेलो तसतशी माझी तब्येत आणि रंगही सुधारत गेला. मी एक अतिशय देखणा तरुण म्हणून मोठा झालो. मी पूर्णपणे माझ्या वडिलांवर गेलो. माझे बाकीचे भाऊ आणि बहिणी माझ्या आईसारखे काळ्या रंगाचे नसून माझ्या आईसारखे गोरे होते. जरी मला कोणी पाहिले तरी कोणीही मला कमी सुंदर म्हणू शकत नाही, परंतु माझ्या बहीण आणि भावासमोर माझा रंग थोडा गडद दिसत होता आणि या न्यूनगंडामुळे मी स्वतःला माझ्या कवचात बंद करून एकांतात जगू लागलो. माझ्या बहिणी आणि भावांपेक्षा कोणाशीही जमले नाही. मला वाटू लागले की माझ्या आईला सुद्धा मी आवडत नाही. मी भारतात राहिलो आणि शिकलो तर माझ्या धाकट्या भावाला माझ्या आईने लहान वयात अमेरिकेत शिकवायला पाठवले होते. त्यावेळीही माझ्यावर अन्याय झाला, पण आईने मला प्रेमाने समजावून सांगितले की तू मोठा आहेस आणि घराला तुझी गरज आहे. तुझ्या बहिणी लहान आहेत. घरात एक पुरुष असणे आवश्यक आहे. तो लहान आहे, त्याच्यावर कोणतीही जबाबदारी नाही, म्हणून बाहेर पाठवले आहे. मीही मोठा आहे आणि माझी घरी गरज आहे. या विचाराने गप्प बसलो. पण आईची वृत्ती दिवसेदिवस खराब होत गेली. लग्नानंतर आई विचित्र गोष्टी करू लागली. मलाही सुनैनाचा राग यायचा. मी तिचा नवरा होतो, माझ्यामुळे ती आमच्या घरी होती, पण ती नेहमी माझ्या आईच्या खुशीत बिझी असायची. एका पार्टीवरून माझी आई आणि सुनैना यांच्यात झालेल्या नाट्यामुळे माझी चिडचिड झाली होती. रागाने घर सोडले आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो. माझा मित्र आश्चर्यचकित होऊ लागला. म्हणाला, तू वहिनीला का नाही आणलेस? या दृष्टीने आम्ही सर्व तयारी केली होती. मला लाज वाटत होती. मी त्याला सांगितले की सुनैनाची तब्येत बरी नाही, म्हणून मी एकटाच आलो. माझा मित्र माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याने मला बसवले आणि गंभीरपणे बोलू लागला. मला सांग, तुझी समस्या काय आहे? सुरुवातीला मी त्याला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण कदाचित त्यानेही माझ्या नजरेतील सत्य वाचले होते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला की तुझे लग्न सामान्य नाही हे मला कसे तरी समजले आहे. काही अडचणी येत आहे. तू आनंदी दिसत नाही. माझ्या मित्राच्या प्रश्नावर मी मान टेकवली. आता मी त्याचे शब्द नाकारू शकत नव्हतो. मी माझ्या वैवाहिक जीवनात खरंच आनंदी नव्हतो. हे लग्न आता माझ्यासाठी ओझं बनलं होतं. माझ्या मित्राच्या प्रश्नावर मी इतके दिवस दाबून ठेवलेला राग माझ्या आत फुटला. मी त्याला माझ्या आईबद्दल आणि सुनैनाबद्दल सगळं सांगितलं. आईच्या अन्यायाने मी माझ्या बायकोपासून दुरावलो होतो. माझ्या मित्रालाही आश्चर्य वाटू लागले. तो म्हणाला की मला तुझ्या आईचे आश्चर्य वाटते आहे आणि म्हणाला की आंटीला हे हवं आहे की तुझ्या बायकोला समजवते. उलट ती तिच्या सुनेला तुझ्यापासून दूर ठेवते आहे. मी शांत बसून त्याचं ऐकत होतो. मी माझ्या आईबद्दल अशा गोष्टी कधी ऐकल्या नव्हत्या, पण आज मला तिचा राग येत होता. माझा मित्र म्हणाला, मला तुझी अवस्था बघून हसायलाही येत आहे आणि रागही येतोय. तू पुरुष कसा आहेस? तू तुझ्या बायकोवर ताबा ठेवू शकत नाही. माझा विश्वासच बसत नाही की तू तिच्याशिवाय इतक्या रात्री कशा घालवल्या. तो हसला आणि म्हणाला, तू स्वतः म्हणतोस की तुझी बायको तरुण आहे आणि तुला तुझ्या तरुण बायकोला सांभाळता आले नाही. मी अमितला विचारले की मला काहीतरी उपाय सांग, मी काय करू? माझी पत्नी स्वतः माझ्या कंपनीसाठी उत्सुक होईल आणि माझ्या जवळ येईल. माझे बोलणे ऐकून अमित विचारात बुडाला. त्याचे लग्न झाले होते. मी म्हणालो, असा मार्ग शोध की सुनैना स्वतः माझ्यावर प्रेम करू शकेल आणि माझ्या जवळ येईल. पण तो विचित्र सल्ला देऊ लागला. त्याने जे सांगितले ते ऐकून मी घाबरलो. मी म्हणालो, नाही, मी ते करू शकत नाही. तू घाबरत राहिलास तर तुझी बायकोही अशीच भाव खात राहील, असे तो म्हणाला. तिचे लग्न झाले आहे, आता मूल नाही. तुझ्या आईच्या वागण्यावरून असे दिसते की तुला आयुष्यभर बॅचलर ठेवेल. मीही विचारात हरवून गेलो होतो. त्या दिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा सुनैना खोलीत झोपली होती. तिच्याकडे बघू लागलो. आता मला माझा राग आवरता येत नव्हता. आमच्या लग्नाला 3 महिने होणार होते. घरात वाईट परिस्थिती वाढलेली. ती मोठी मुलगी होती. लग्नानंतर ती दिवसेदिवस सुधारू लागली. खोलीच्या अंधुक प्रकाशात तिचं सौंदर्य मला वेड्यात काढू लागलं. मी लगेच खोलीतून बाहेर पडलो आणि आईच्या खोलीत गेलो. आई फक्त माझीच वाट पाहत होती. तिने विचारलं, कुठं गेला होतास? कधीपासून फोन केला होता? मी म्हणालो, मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. माझ्या मनात माझ्या मित्राचा प्लॅन चालू होता. ती चांगली होती. घरी बहिणी नव्हत्या. मी आईला विचारले, जेवलीस का? आई म्हणाली, हो, मी जेवले आहे. मी थांबू शकत नाही आणि तुझी बायको पण जेवून झोपली आहे. तिला झोपायची इतकी घाई होती की ती मला दूध द्यायलाही विसरली. मी अजून झोपले नाही. मी पटकन उभा राहिलो. मी म्हणालो, मी दूध गरम करून देतो. तू औषध घे आणि आरामात झोप. आई मला आशीर्वाद देऊ लागली. माझ्या मित्राच्या योजनेनुसार मी दुधात झोपेचे औषध मिसळले आणि ते दूध आईला दिले. माझी आई गुदमरली आणि लवकर झोपी गेली, कारण दुधात औषध होते. मी सहजतेने सुनैनाच्या डोक्याजवळ पोहोचलो. मला जाग आल्यावर ती पूर्णपणे घाबरली होती. नेहमीप्रमाणे ती घाबरली आणि माझ्यापासून दूर जाऊ लागली. पटकन मम्मीजी मम्मीजी म्हणू लागली, पण मी पुढे जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तरीही ती ओरडली,
तरी काही उपयोग होत नव्हता, कारण माझी आई आधी झोपलेली होती. तिची हाक ऐकायला कोणीच नव्हते. हळूहळू मी तिच्या जवळ येऊ लागलो. मी म्हणालो, सुनैना, तू माझी बायको आहेस, तुला माझ्यापासून घाबरायची गरज नाही. पण ती मला जबरदस्तीने ढकलून देऊ लागली. आज मी सुनैनाचे ऐकले नाही. मी तिचे थरथरते शरीर माझ्या मिठीत घेतले आणि तिला आश्वासन दिले की तू माझी पत्नी आहेस आणि मी तुला इजा करणार नाही. हळूहळू मी तिला माझ्या मिठीत माझ्या प्रेमाची जाणीव करून देत राहिलो होतो. तीही आता वितळू लागली होती. आता तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करणे सोडून दिले होते आणि तिने स्वतःला माझ्या मिठीत सोडताच मी पण तिला माझ्या मिठीत घट्ट पकडले. त्या रात्री मी तिला तिचे हक्क दिले. आमच्या दोघांमध्ये जे काही घडले ते खूप पूर्वी व्हायला हवे होते. लग्नाच्या 3 महिन्यानंतर आज माझ्या लग्नाची रात्र होती. माझे प्रेम मिळाल्यावर तिच्या आतली सगळी भीती दूर झाली होती. पण तिने मला जे सांगितले त्यामुळे माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. मग मला समजले की ती मला इतकी का घाबरते, ती माझ्यापासून का पळून गेली. सकाळी उठलो तेव्हा सुनैना शांत बसली होती आणि आई रागाने बसली होती. मी काही गुन्हा केला नव्हता, पण मला माहीत नाही का तरीही मला काळजी वाटत होती. माझी आई रागाने म्हणू लागली की मी नकार दिला होता तरीही तू सुनैनासोबत जबरदस्ती का केलीस. माझ्या हिमतीवर आई रागाने खदगदत होती. सुनैनासुद्धा अलगद तोंड करून बसली होती. रात्री जरी तिचा मूड खूप आनंदी झाला होता, पण आता मला माहीत नाही की माझ्या आईने तिला कोणता ट्रॅक ऐकवला होता की रडल्यामुळे तिचे डोळे सुजले होते आणि आताही तिचा चेहरा उतरला होता. मला काहीच बोलता येत नव्हते. सुनैना आईला सांगू लागली की त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. मी नकार दिला, पण माझ्या नकारानंतरही विनय राजी झाला नाही आणि पुढची गोष्ट आईने सांगितली तर मला आश्चर्य वाटले. डोळे उघडे ठेवून आई काही चुकीचे बोलली आहे का हे पाहण्यासाठी मी आईकडे पाहू लागलो. ती म्हणाली, मी तुला आत्ता सांगते की तू सुनैनाला आत्ता घटस्फोट दे, कारण तू या मुलीच्या लायक नाहीस. मी दगडासारखा झालो होतो आणि पहिल्यांदा हे ऐकून सुनैनासुद्धा घाबरली. ती आईकडे आश्चर्याने पाहू लागली. मी म्हणालो, आई मला लाज वाटते. सुनैनाच्या संमतीशिवाय मी हे करायला नको होते, पण माझ्यावर विश्वास ठेव. सुनैनाही माझ्यावर खुश होती. मी तिला कोणताही त्रास दिला नाही आणि हा आमच्या नात्याचा हक्क आहे. मी काही चुकीचे केले नाही, मग सुनैनाला घटस्फोट कसा देऊ. पण आई तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली. ती म्हणाली, तू तिला घटस्फोट दे. मी तुझ्या वयाच्या दुसऱ्या मुलीशी तुझं लग्न करून देईन. तिला सोडून दे. मला आश्चर्य वाटले, पण आई अविचल राहिली. घटस्फोटाबाबत ती वारंवार बोलत होती. आता सुनैना रडायला लागली. ती म्हणाली, नाही, असं करू नकोस. कृपया मला घटस्फोट देऊ नका. यापुढे मी तुझ्याबद्दल आईकडे तक्रार करणार नाही. मी चूक केली आणि आईकडे तक्रार केली. फक्त मला घटस्फोट देऊ नकोस. माझ्या भावांना माझी गरज नाही. मी घटस्फोटानंतर गेले तर माझी वहिनी मला घरी राहू देणार नाही. आता ती रडायला लागली. कधी आईची माफी मागायची, कधी माझी माफी मागायची. तिच्या विनंतीवरून आई तिला गप्प करू लागली. ती म्हणाली की तुला या घरातून कोणीही हाकलून देणार नाही. मी गोंधळलो होतो. डोकं धरून बसलो. पत्नी रडत होती आणि आई घटस्फोटावर ठाम होती. गोंधळामुळे मी घराबाहेर पडलो. मला चक्कर येत होती. सुनैना पण आली होती वाटेत. पण माझ्या आईला असे काय झाले की ती घटस्फोटासाठी आग्रही होती हे मला माहीत नाही. घरात शोककळा पसरली होती. सुनैना तिच्या वस्तू गोळा करून खोलीतून निघून गेल्यावर मी घाबरलो. मी आईला प्रश्न विचारल्यावर ती शांतपणे बोलली, आता ती वेगळी राहणार आहे. तू तिला घटस्फोट दे. मला राग येतो. मी तिला घटस्फोट देणार नाही म्हणालो. ती माझी पत्नी आहे आणि मला तिच्यासोबत राहायचे आहे आणि सुनैनाही माझ्यासोबत राहण्यास तयार आहे. तिची माझ्या विरुद्ध कोणतीही तक्रार नाही. काल तिने तुझ्या तोंडावर हे सिद्ध केलं आहे. पण माझ्या आईने मला समजवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि घटस्फोटाचा आग्रही धरला आणि मीही साफ नकार दिला. बरेच दिवस निघून गेले होते. आई नुसतीच माझ्याशी वाद घालायची. माझी पत्नी पुन्हा माझ्यासमोर आली नाही. त्या दिवसात माझा धाकटा भाऊ अमेरिकेहून परतला होता. हे ऐकल्यावर तोही मला समजावू लागला की अशा तरुण बायकोलाही हाच त्रास होतो. बघ भाऊ, तिला घटस्फोट देऊन तिची सुटका कर. पण मी नकार दिला. मी माझ्या भावाला सांगितले की आधी मी तिला घटस्फोट दिला असता, पण आता मी सुनैनाला सोडू शकत नाही. आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे. मी पाहिले की तिला स्वतःला घटस्फोट नको आहे. माझी आई माझ्यावर रागावून अलगद बसली होती आणि माझा भाऊही समजावू लागला होता की मी सुनैनाला घटस्फोट द्यावा, पण मी तिला घटस्फोट देत नव्हतो. माझ्या कुटुंबियांनी कुलूप लावून ठेवले होते. मला तिला भेटूही दिले नाही. आता मला माझ्या घरच्यांच्या अज्ञानाबद्दल वाईट वाटत होतं. मला कोणी साथ देत नव्हते. मला त्या रात्री सुनैना काय म्हणाली होती ते आठवू लागले की विनय, तू खूप चांगला आहेस, पण तुझी आई म्हणायची की तू खूप वाईट माणूस आहेस. तुझ्यासोबत राहणे योग्य नाही. तुम्हाला स्त्रीच्या इज्जतीची पर्वा नाही. तू माझ्यावर जबरदस्ती करशील, तू मला ओरबाडशील, तू मला नुकसान करशील, तू मला त्रास देशील, हे तुझी आई मला म्हणायची. त्या रात्री सुनैना खूप खुश होती आणि मला सर्व काही सांगत होती. मला आश्चर्य वाटले की माझी आई माझ्याबद्दल सुनैनाला असे का म्हणते. एके दिवशी माझा भाऊ नाराज झाला आणि म्हणाला की भाऊ, प्लीज सुनैनाला घटस्फोट दे आणि घरात शांतता परत कर. पण मी स्पष्ट नकार दिला. मग माझा भाऊ माझ्या आईशी भांडू लागला आणि सर्व सत्य सांगत राहिला.
त्याने जे उघड केले ते ऐकून मला धक्का बस कसले वास्तव माझ्या समोर आले. म्हणजे माझा भाऊ सुनैनाच्या प्रेमात होता. त्याला शिक्षण घ्यायला जायचे होते. पण मी आईला मुलीबद्दल सगळं सांगितलं आणि सुनैनाही त्यावेळी होकार दिला. पण अचानक माझ्या सासूबाईंचे निधन झाले. तिच्या वहिनींना तिचे लवकरात लवकर लग्न करायचे होते. जेव्हा माझ्या आईला हे कळले तेव्हा ती अस्वस्थ झाली. त्यावेळी माझा भाऊ भारतात येऊ शकला नाही. माझ्या आईने नेहमीप्रमाणे माझा वापर केला. त्या मुलीशी माझे लग्न लावून दिले. मला सुनैनापासून दूर ठेवण्याचा माझ्या आईचा हेतू होता. लहान भाऊ आल्यावर तिला घटस्फोट देईल आणि त्याचे लग्न करेल. हे सत्य कळल्यावर मी दगड झालो. कोणतीही आई आपल्या मुलाशी असे कसे करू शकते. एका मुलासाठी माझ्या आईने दुसरा मुलगा वापरला. मी खेदाने आईला विचारले की तू असे का केलेस. आणि त्यानंतर माझी आई जे बोलली ते माझ्यासाठी मोठा धक्का होता. आई म्हणाली, तू माझा मुलगा नाहीस, तू माझ्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहेस. आई म्हणाली, तुझ्या वडिलांनी माझ्या मुलांना कधीच आपली मुलं मानलं नाही. सर्व मालमत्ता तुझ्या नावावर हस्तांतरित केली आहे. मी तुझ्यावर प्रेम कसे करू. फक्त मला माझ्या मुलांचे हक्क पूर्ण करायचे होते. मी उदास नजरेने आईकडे पाहत राहिलो. माझ्या आईला काही वाटलं तरी मी तिला माझी खरी आई मानलं. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांच्या पैशाचा माझ्या भावा बहिणीला जास्त आनंद झाला. मी माझ्या आईसोबत 1 मिनिटही राहिलो नाही. मी शांतपणे उठून खोलीत गेलो आणि त्या गर्जना करणाऱ्या लोकांचे प्रेम मी माझ्या हृदयातून फाडून फेकून दिले होते. मी सुनैनाकडे गेलो आणि तिला विचारले, सुनैना मला सांग, तुला माझ्यासोबत राहायचे आहे की माझ्या भावासोबत. तू म्हणालीस तर मी तुला घटस्फोट देईन. सुनैना म्हणाली, मला तुझ्यासोबत राहायचे आहे. ती एक निरागस मुलगी होती. तिला फक्त आसरा हवा होता. कठीण प्रसंगी तिला आश्रय देणारा माणूस. तिच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं. पूर्वी ती माझ्या आईच्या बोलण्याकडे आकर्षित व्हायची आणि घाबरायची. कारण माझ्या आई सुनैनाच्या मनात माझा नकाशा खूप चुकीचा काढला होता. सुनैनासोबत मी वेगळ्या घरात शिफ्ट झालो. मी अजूनही माझ्या भावा बहिणीचा खर्च पाठवतो. पण प्रयत्न करून मी त्यांच्यासाठी माझे मन बदलू शकलो नाही. पण आता मी कधीच माझ्या सावत्र आईला भेटत नाही. ज्या लोकांनी आयुष्यभर फक्त माझा वापर केला होता. परंतु देवाने मला माझी पत्नी म्हणून एक सुंदर भेट दिली. माझी पत्नी सुनैना माझी खूप काळजी घेते. ती माझ्या प्रत्येक संकटात मला साथ देते.